गवळाण्याचा सप्ताह म्हणलं की महाराज मार्केटिंगचा सप्ताह आहे। हो, गवळाण्यातून ज्या महाराजाला तुम्हाला सांगतो, इथून जो महाराज गाजला तो नाशिक जिल्ह्यातच गाजला महाराज, म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा ह्या गावाकरता ना। तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, देह समर्पिजे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे। देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद। युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण, वेटमचरण सरोजम सांद्र निलांबदाभम, जगन हित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। यहुंत प्रविश्यमं वाचि मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, आन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंग करू प्रथम नमः। तुम्ही फक्त टाळ्या वाजवा। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाचे सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे आदि करण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे। आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय याच्यातला बेस कमी करतो। जगद्गुरु तुकोबरायांचा 4 कडव्याचा सुंदर सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबराय ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे त्या साधकाला मार्गदर्शन करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र गवळाणे नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह, गवळाण्याचा सप्ताह म्हणलं की महाराज मार्केटिंगचा सप्ताह आहे। हो, गवळाण्यातून ज्या महाराजाला तुम्हाला सांगतो, इथून जो महाराज गाजला तो नाशिक जिल्ह्यातच गाजला महाराज, म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा ह्या गावाकरता। अतिशय पवित्र उपस्थितीमध्ये माझं काहीतरी परम भाग्य पुण्य उदयाला आलं आणि या गवळाण्यामध्ये कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र गवळाणे नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील ही कितवा दिवस आहे? 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं, आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, जसं ज्या सुखाकारणे देव वेडावला
आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तसं महाराज एवढ्या मोठ्या वैभव सोडून आमचे आदरणीय समाधान महाराज या वारकऱ्यामध्ये सामील होतात. हे त्यांचे विजय महाराज. एकदा समाधान महाराजांकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. गवळानेला येण्याची बऱ्याच दिवसापासून दिनेश महाराज इच्छा होती बरं का किरण महाराज. कारण या सप्ताहामध्ये एकदा जर कीर्तन झालं तर नाशिक जिल्ह्यात एकही गाव राहत नाही महाराज. ही गवळाण्याची पावर आहे बरं का. एकदा जोरदार टाळी वाजव महाराज. त्याच्यामुळे इथली अपेक्षा बऱ्याच लोकांना असती महाराज. म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, भजन भीष्म म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो, आणि संगीत क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे बघून आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व महाराज. भारतरत्न पदवी थोड्या लोकांना लागू झाली, तशी नाशिक रत्न पदवी आमच्या रोहिदास महाराजांनाच लागू होती महाराज. जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि या 2 मंडळीमुळे, हे 4-5 महाराज मंडळीमुळं या परिसरात मला फिरण्याचा योग आला. ना कुठला अभ्यास ना पात्रता, पण या प्रेमाची पावती म्हणून हे फिरण्याचा योग प्राप्त झाला माझ्या जीवनामध्ये. मृदंग सम्राट, नाशिक जिल्हा रत्न आदरणीय आमचे दिनेश महाराज मोजाड. एकदा जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. एकूण आदरणीय माझ्या जीवस्य कंठस्य मृदंग मार्तंड म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे आदरणीय किरणजी महाराज. एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. आणि आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार हुबेहूब आवाज ज्यांचा निघतो महाराज, ज्यांच्याकडे बघितलं की समाधान होतं आमचे आदरणीय भास्कर महाराज. एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. माझे अत्यंत जिवलग, वारकऱ्यावर, वादकावर, गायकावर, कीर्तनकारावर कोणतीही अडचणी येऊ द्या, पण महाराज आपल्या भावासारखं ज्या अडचणीमध्ये पुढं उभा राहतात आदरणीय आमचे राहुल महाराज. राहुल महाराजांना मनापासून धन्यवाद. मेघश्याम महाराजांनाही मनापासून धन्यवाद. हां हां विठ्ठला विठ्ठला. आणि आपल्या सर्वांची शोभा ज्यांच्यामुळे महाराज साऊंड सर्व्हिसला द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद महाराज. बेस्ट जगदा टाळी वाजवून स्वागत करा. आणि माणूस पुन्हा आपल्या पार्टीचा आहे, टोपीन बुकान गिकान असं वाटतंय आपल्यातले 2000 त्याला देऊन टाका, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. विनेकरी, चोपदार, भालदार सर्वांचे. अरे विनेकरी तर चोपदार तर काय बघायचं काम नाही. वन्स मोर एनी टाइम फ्रेश चेहरा आहे महाराज, म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि आपल्या आवडतीचं चॅनल जिव्हाळा यूट्यूब चॅनल, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा महाराज. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्रीगुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला. आता हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे सर्वांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो प्रभू रामचंद्राचा मान राखून. म्हणजे आता सगळे आले महाराज. आता आपला टाइम बराच गेलेला आहे महाराज. आता 11 वाजले काय, 12 वाजले काय, 1 वाजला काय, 2 वाजले काय. तुम्ही उठायचं नाही, मी सोडित नाही बरं का. तुम्ही उठतान का? उठायचं नाही बरं का. हात वरी करा बरं, हात वरी करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हात वरी करा. आता काय वातावरण जुळून आलंय. तुम्ही आम्ही खेळी मिळी घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. विठ्ठला. सगळं सांभाळणं गरजेचं आहे महाराज. आणि वारकरी संप्रदाय सगळ्यांची मतं, सगळ्यांचे मन सांभाळतो. वारकरी संप्रदायात कोणी नाराज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 10-5 मिनटं इकडे तिकडे गेले तर काही अडचण नाही. आणि अभंग सर्वांच्या सुपरिचित पाठांतरातला गोड अभंग आहे. मार्गदर्शन करणारा अभंग आहे. संतांनी मार्गदर्शन करावं, कारण मार्गदर्शनाकरता संत आले ना. कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणी जावा, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणी जावा. चांगल्या रस्त्याने चालतो त्याला साधक म्हणी जावा, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणी जावा. आज्ञानी लावावे सन्मार्गाशी, सुख जन भावे जगानी वावे, सुख जन भावे जगानी वावे, सुख जन भावे जगानी वावे.
टाळी वाजूचा बसल्या बसल्या मार. हो 10-5 रुपये कमी द्या पण टाळी कोचून वाजी जा. अहो सुखी जेणे व्हावे जग निव व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता संत वरून खाली आले नाहीतर राहायला वर येते. वरच्या माणसाला तुम्हाला काम कोणतं सांगितलं मी तेवढं करायचं. ते पकड ध्यानात ठेवायचं. सिद्धांतम तात्पर्य पकडतं. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारण आलो खालीवरी करण्याशी नाही 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 उचापते करण्याशी नाही. आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणाशी. कोणत्या कारणाशी? बोलिले जे ऋषी आणि साच भावे. आता वरचे संत खाली का आले? खालचे लोक लईच खाली गेले म्हणून वरचे संत खाली आले. आणि खाली येऊन काय केलं त्यांनी? तुमच्या आमच्या सारखे भटकलेले लोक नीट रस्त्याला लावली. आणि रस्त्याला लावणाऱ्या माणसावर कधी रुसायचं नाही. वाट दावी तया न लगे रुसावे. तुमच्या आमच्या करता संत खाली आले. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो लोकांचं नाही ऐकलं दादा तर लय बिघडत नाही. लोकांचं नाही ऐकलं तर लय बिघडत नाही. देवाचं नाही ऐकलं तरी बी लय बिघडत नाही. पण संताचं जर नाही ऐकलं बिघडल्याशिवाय राहत नाही. वचन न मोडी तुका म्हणे शेष शेविनावडी. तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष शेविनावडी. वचन न मोडी बोलिले तुका म्हणे शेष सस नाही बरोबर. तुका बरेच लोक तुका म्हणे शेष शेवीन. संताचा शब्द माघारी जाऊ द्यायचा नाही महाराज. हो संताचा शब्द ऐकायचा. देवाचं नाही ऐकलं एका टायमाला लय बिघडणार नाही. लोकांचं नका ऐकू लय बिघडत नाही. पण संताचं ऐकायचं. कारण तुमच्या आमच्या करता ते आलेत आणि त्यालाच आपली तळमळ बरं. बाकी आपली तळमळ जगात कोणाला नाही. आता इतक्या लांबून 300 किलोमीटर इथं आलो मी कशा करता? तळमळ. तुमची आमची मरमर पैसा करताय महाराज. तुमच्यावर आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर संताची. लेकुराचे हित वाहिमा. खानदानी मायबाप असले ना लेकरू वाईट निघून देऊ वाटत नाही. खानदानी शिक्षक असला ना विद्यार्थी कधी बिघडू देत नाही. आणि खानदानी साधू असला ना समाज कधी बिघडू देत नाही. पण आतून हृदय तळमळ पाहिजे. कुत्र्याला गती कधी खपणार नाही. कुत्र्याला गती कधीच जमत नाही. माणसाला कोणाची प्रगती सण. आता जगात पुढं जा म्हणणारे माणसं आहेत का माग वाढणारे आहेत? माग. पुढं जा म्हणणारा एकच माणूस आहे फक्त एसटीचा कंडक्टर. पुढं वा. जगात बाकी सगळे खेचणारे माणसं आहेत. आपण प्रगती करायला लागलं माणसाला देखवत नाही. मग कोण्या का व्हायना अँगलला त्याला माग खेचणार. ही माणसाची अवलादी. मागच पुढे जाऊ देणार नाही त्याला. कुत्र्याला गती जमत नाही. माणसाला प्रगती जमत नाही. आणि साधूला अधोगती जमत नाही. समाज आडमार्गाला चालला. मायबापाने इस्टेट कष्ट करून कमवावा आणि लेकरू जर त्याची नासधूत करीत असेल आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. आणि मोल किमतीचं देवाने शरीर दिलंय आणि दारू पिऊन विष पिऊन जर हे लोक बर्बाद करीत असतील. दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुख में मीठी आती है. मुख में मीठी आती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुख में मीठी आती है. मुख में मीठी आती है. टाळी वाजवा एकदम. टाळी वाजवा ना. प्रत्येकाला मार्गदर्शन संतांनी केलंय महाराज. माणसं लोकांमध्ये 4 प्रकारची आहेत. किती प्रकारची? 4. मोजा.
पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. किती झाले? मला मोकळं बोला तुम्ही. किती झाले? कोणते कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. आता व्याख्या सांगतो ऐका. जुन्या लोकांची कीर्तन गुरुजी 4-4 तास लोक ऐकायचे तरी उठत नव्हती. वाणीत पावर होती आणि वाणी मुरल्याशिवाय पावर येत नाही. भजन सुद्धा मुरावं लागतंय तेव्हा वाणी गोड लागती. आता तुमचं आमचं भजन नाही का मुरलं नाही का सुधरत नाही? समोरचं आपलं भजन नाही का अजून भजन मुरलं नाही का? खाली येऊ मी कस करू? भजन रोज चालू आहे. बरं पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले. घर बांधायचे कीर्तन मी केले त्याच्यात नवल नाही गुरुजी. घर पाडायचे कीर्तन कीर्तन भरपूर आहेत. परमार्थाची लांबी रुंदी वाढी खोली कमी झाली. भजन मुरल्याशिवाय गोडी येत नाही महाराज. आणि देवाचं भजन आतमध्ये मुरलं याची पहिली नोटीस आहे. विना घेतला, तार छेडली आणि भजनाला जर सुरुवात केली दिनेश बुवा तर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले कंठी प्रेम दाटी आणि हृदय प्रगटे. लोक म्हणले मग आमच्या डोळ्यात पाणी नाही का? आपल्या डोळ्यातलं पाणी लय प्रकारचं आहे. आपल्या डोळ्यात कशामुळे पाणी येतं? कांदा चिरल्यावर डोळ्यात काय येतं? पाणी येतं. स्वार्थामुळे बी डोळ्यात काय येतं? पाणी येतं. लोकात आपला अपमान केला तरी डोळ्यात काय येतं? पाणी येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीचा विरह झाला तरी डोळ्यात काय येतं? पाणी येतं. लय प्रकार आहेत. आता म्हातारे माणसं पडलेले असतात बघा, बाजाव खाटाव, यायच्या बी डोळ्यात काय येतं? हे पाणी कशाचं आहे? देवाचंच आहे ना. कशाचं? देवाचं पाणी. हे तरुणपणात केलेल्या कुटाण्याच्या पावत्याचं पाणी. दुसरं कशाचंच पाणी नाही महाराज. हे तरुणपणात काय दिवे लावले ते म्हातारपणाला सांगत. हे सगळं हे पिक्चर असतंय ते. विठ्ठला आता जुने लोक होते महाराज 4-4 तास कीर्तन करायचे महाराज. आता तुम्ही बसता का 4 तास? अहो 2 तास कीर्तन राहतं त्याच्यात बी महाराजाच्या वाट्याला 1 तास समाधान तरी माणसं मांड्या मोडीत येत. मग आमचे कीर्तन लोक काय ऐकत नाही? अजून वाणी आमची पिकली नाही आणि त्याच्यामुळं गोडवा नाही. आणि गोडवा नसला ना वाणीत ऐकू वाटत नाही महाराज. रस भरत नाही वाणीमध्ये. कारण जितकं देवाचं नाव आतमध्ये मुरण ते लोणचं करतात का तुमच्याकडे? लोणचं करतात. आंब्याचं लोणचं करतात. कोण्या महिन्यात? आताच करतील. आता आलं ना ती जवळ. आता हे दलिंदर पाऊस कवा पडायला म्हणून मेळ लागाना वातावरण कोणतं चाललंय म्हणून. आता ते कवा आलं ना जवळ ते भरणीत टाकावं लागते. बरोबर ना? तुम्ही हो म्हणजे जा ना. का दुखायला का ताण घ्यायचं नाही, असं मोकळं राहायचं महाराज. ते यांना विचार लोणचं. ते भरणीत टाकावं लागते आणि अधून मधून त्याला काय करावं लागते? खरं राव. आणि जितकं जितकं ते मुरण तितकं तितकी काय येते? गोडी येते. लोक म्हणतात ना ते कसं आहे? पिकली असेल कडू जुने महात्मे गुरुजी आमच्या इकडे रंगनाथ गुरुजी परभणीकर. आता गुरुजी आमच्या गावात सप्त्याला 8-8 दिवस राहिलेले. रोहिदास महाराज. आता ते हुटकल म्हणून जाऊ द्या. सांगा समजनेवाले को इशारा का आमच्या गावातला गुरुजीला तोटला अनुभव आहे. आतकरी महाराज सप्ताह करायची त्या टायमाला गुरुजी आमच्या गावात 8-8 दिवस राहिलेले. आमच्या इकडं परभणी जिल्ह्याचं भूषण रंगनाथ गुरुजी परभणीकर. ते असे सोप्या व्याख्या करायची महाराज. साधकांनी विचारावं पामर विषयी जिज्ञासू मुक्त आम्हाला सांगा सोपं करून. महाराज म्हणायचे ज्याला कुठलं खायला आवडतं कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं.
ज्याला 4 घरी मधुकरी मागून खवाडती त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. लोक म्हणले नाही कळलं, पुढची भाषा. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडून 2 नंबरचा आवडतो पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो विषयी म्हणायचं. पैसा चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. तरी लोक म्हणले कळालं नाही, मग हास्ट भाषा वापरायची. ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर आहे. स्वतःचीच बायको आवडती विषयी आहे. देव आवडतो जिज्ञासू आहे. आणि आवड राहिली नाही मुक्त आहे. आता याच्या पलकड सांगू का? आता वांग उरलत नाही तर सांगायचं तरी व्याख्यात नाही. आता आपण तपासा आपण नेमकं कशात येत महाराज. पामर आहेत का पुढं सारखा, विषय आहेत का पुढं सारखा, जिज्ञासू आहेत पुढं सारखा, मुक्त आहेत तरी बी पुढं सारखा. पामराला उपदेश केला, प्रमाण झालं. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नका. कारण डबल शरीर मिळत. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, येताना घड्या ना करा. बंधू म्हणजे भावधारा, बंधू म्हणजे भावधारा. काम नाही महाराज. आमचं काहीतरी परम भाग्य महाराज. मंडळी लाभली आम्हाला. हे 2 नाशिकचे रत्न आहेत महाराज. आणि पुन्हा कसर नाही बरं का महाराज. कोणता महाराज असू द्या, लहान असू नाही तो मोठा असू, पण वाजविणार तितकंच प्रेमाने महाराज. दिनेश महाराजांनी आम्ही एक कीर्तन 5 माणसात केले. खरं विचारा, माई शपथ खोटं 5च माणसं पुढे होते महाराज, पण तितक्यात तालात केलं महाराज. आता बरेच लोक आहेत गुरुजी, लोक कमी असले की ते म्हणतात नाही नाही जरा हलक्या हाताने सांगितलं. असं नाही महाराज. तितक्याच आनंदात दोघंही पखात वाजतात महाराज. आणि माणसं किती बी असू दे बरं का, आपली रेंज कायम पाहिजे. कीर्तन माणसा करता नसतं, देवा करता असतं. आणि त्याला सगळं कळतंय. कोण कुठं काय दिवा लावायलंय, कोण काय करायलंय, हे सगळं त्याला दिसतंय. कोणाला? एक आंधळा माणूस देवाच्या मंदिरात साधना करू लागला हात जोडू. श्रीमंत माणूस आला, फुगी रावला. त्याला म्हणले अय आंधळ्या, तुला का देव दिसतो का? ठेव मला जरी देव दिसत नाही पण देवाला तर मी दिसतो. परमार्थ स्वच्छ मनाने करा महाराज. ते बाकी सगळं बघत आहे. विठ्ठला पुन्हा पुन्हा शरीर नाही महाराज. आता आपलं काहीतरी परम भाग्य. भारतात जन्म मिळालाय, पुन्हा नाशिक जिल्ह्यात आलो, पुन्हा तालुका नाशिकच, दोन्ही बी. आणि गाव कोणतं? बरं इतकंच नाही, एवढे माणसं मंडपात बसलीत, याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? नाही पडलो, हे तिन्ही गोष्टी मान्य आहेत बरं का आपल्याला. बरवे झाले आजीवरी मान्य, नाही पडलो मृत्यूचे हारी मान्य, वाचून आलो मान्य. पण एक खटकत आहे ना, उरले ते हारी. हे कोण देईन देवाला महाराज? काहीतरी परम भाग्य आपलं. भारतात जन्म मिळाला. आत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बुदूपे महामुने हे येतो ही कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही. आणि आपण जन्माला आलोत महाराज. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास. आणि या दासकाट्या रोगात जर गेलो असतो तर कोणता रोग होता तो? कोविड-19 कोरोना. हे असलं म्हातारं वाचलंय म्हणजे का उपकारच येत ना.
नाही ते जाण्याच्याच घायची येत नाही, पण तरी सुद्धा देवाने काय केलं, वाचविले, टाळी वाजवा एकदा बेस्ट मला. हा, त्याच्यामुळं आता उरलेलं आयुष्य कोणा करता येईल, भगवंता करता. मग आता हे सगळं आलेलं कोणाला द्यायचं, उरलेलं आयुष्य देवाला लावून टाका महाराज. आता हे बोनस आहे. आता याच्यात आपल्या संसाराकरता वेळ खर्च करू नका. दिलं ना देवानी, वस्तू मिळाली पाहिजे का किंमत कळाली पाहिजे. बाबासाहेब महाराज इंगळे गेले दिनेश महाराज, पण आज बी आठवण येते महाराज. आता जेवढे आताचे सध्या विनोदी कीर्तन करायचे किरण महाराज, हे सगळे विनोद त्याचे सांगतील, पण लोक नाव सुद्धा घेत नाही. तो महाराज नाव सांगितलं पाहिजे. त्यात काय आहे महाराज, लोक म्हणते इज्जत कमी होती. हा, तुला इज्जतच नाही कमी व्हायचा विषय काय. मोठ्याचं नाव सांगितलं पाहिजे. जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली ना ती वस्तू त्याच्याकरता वापरावा. इंगळे महाराज विनोदाने म्हणायची. एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. म्हणले छत्री आहे का, म्हणले हाय. केवढ्याला आहे, 2000ला. लय महाग झाली. दुकानदार मला महागचा विचार करायचा नाही, 5 वर्ष तिला पाहायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही, पावसात भिजवायची नाही. आणि काय देवघरात ठेवायला घ्यायची का, ज्याच्याकरता घ्यायची त्याच्याकरताच वापरायची नाही. रात्रीचा 1:30 वाजला गुरुजी, किती 1:30, 4 चोरांनी एक माणूस धरला आणि रेटून हाणला. ते घरी आल्यावर रडू लागलं. बायको म्हणली काय झालं, लय चोराने मारलं म्हणे मला. बायको म्हणली लाज वाटते का, पिस्तूल होता तुमच्यापाशी, बंदूक होती, तो मला ती लपून ठेवली म्हणे, जमलं नाही तर बंदूक बी नेली असते. आता नाही कळत त्याला इलाज नाही ना महाराज, बरेच दृष्टांत झाल्यावर कळत येत महाराज. काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू, तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत, कुठं बी जातील. आता मिळालंय महाराज, आता खरं मोकळं बोला बरं. मला शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय, खाली बसले मिळालं कळालं. आपले मायबाप मिळाले का कळाले, बोला. मिळाली कळाली. बरं बायको मिळाली का कळाली, मिळाली बी बायको मिळाली बी. आणि पुन्हा आता इमानदारीने सांगा, आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिल्यावर, तुम्हाला साठवायची शपथ आहे, खरं बोला. निस्ता आईनं म्हणा बाळू, आवाज नाही हो आला, आणि निस्ता बायकून म्हणा होय व, आणि काकड्याला दम नाही एवढी नाही आडू. तू माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. नाही दिला मागुता, नाही दिला मागुता, नाही दिला मागुता, नाही दिला मागुता. पैरा झालो नर देयता, झालो नर देयता, पैरा झालो नर देयता, पैरा झालो नर देयता. की जय हो. असं कीर्तन दादा एखादं पाहिजे बरं का. लोक मरायला लागले तर अटॅकने मारा. हो, लोक असे मोकळे राहिले नाही मारा. एनी टाइम लोकांचे तोंड बघा मारा तुम्ही. अरे का मारक्या मशीवणी तुंबल्यावणी दिसायलीच मारा. असे फ्रेश लोक राहिले नाही मारा. आणि एक जरा एखादं कीर्तन असं मोकळं पाहिजे, घालीन लोटांगण मोकळं पाटांगण, ताण घ्यायचं नाही. काय लोकाला कमी नाही हो महाराज. दनात दन पाहिल्यापेक्षा प्रमाण वाढेल. फाशी घ्यायचे प्रमाण वाढे का कमी झाली? फुकून घ्यायचे वाढे, विष पिण्याचे वाढे, दारू पिण्याचं प्रमाण वाढ, मांसाहार. बरं पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का चांगला आहे? चांगला आहे. अहो लय चांगला आहे ना. पहिल्या काळाने लोकांची परिस्थिती भोगल्या त्या आपल्याला आहेत का आता? आता ये नाही करी. किती वय बाबा तुमचं? बापू 72. जुनाच माल आहे सगळा. टाळी वाजव बाबा करता येतात बेस्ट. आता हे 72. हे बाबा हे तुमचं वय किती आता? हा 50 नाही हो. तेच लिहिलं नाही. आता हे बघा
इनेकरी तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? सणाला. आणि आता रोज मग काळ चांगला आहे का वाईट आहे? चांगलं. अहो इतकं खायला झालंय गुरुजी, किती खावा याचं डोकसं नाही, इतकं खायला आहे. काल एक जणाने 17 धपाटे खाल्ले आणि 3 बिसलेर पाणी पिले. त्याला म्हणलं अरे मरशील ना, ते मला हे फक्त पाण्यापुरता आधार आहे, काय गाव खातो का? अहो अन्न जरी लोकांचं तर पोट आपलं, याचा विचार केला पाहिजे महाराज. खाण्यात काळ पुढे गेला. बरं या मंडपात आता कोणी बी हातवरी करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला करा वर. ह्या बघा तिकडे एक ह्या बघा ही म्हातारा आहे ना बाबा, हात वर करा. मोबाईल आहे का नाही? खरंच नाही का? मै शपथ. आम्ही पाकिट म्हणलंय, पैसे नाही बरं का. आम्हाला माहिती ना कोणतरी हातवरी करी. भाग विनोदाचा सोडून द्या, पण चांगला काळ आहे का वाईट आहे? पैशात लोक आज पुढे आहेत, खाण्यामध्ये लोक. बरं कपडे ते पुढंच येतो. हो काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघड की रमवा, साड्या त्या बाईच्या अंगावर पाड्या, बाई मेली ती. नेमकं कमी काय मला सांगा लोकांना? पैसा भरपूर आहे, खायला भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे, हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तन, बाकी कुठंच नाही. तेने सदा चित्ता समाधान. आता एवढ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या माता भगिनी तर कीर्तनाला उपस्थित, जोरात टाळी वाजून स्वागत करा त्यांचं. टाळी वाजून का स्वागत करा म्हणलं? मालिकाचा त्याग करून आले. कारण माणसं येडे केलेत मोबाईलनं आणि महिला येड्या केल्यात मालिकानी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची, गिलासात वाढली. कोणाला सांगायचे सांग. माझ्या संग भजने आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावरून काम करली. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. मग अशा काळात जर आपल्याकडून परमार्थ घडत असेल, मागच्या जन्माचं काय पुण्य आणि परमार्थ एवढं सोपं वाटला का तुम्हाला? इथं यायला बी पुण्य लागतं मला. जन्म जन्मी आम्ही बहु काहीतरी पुण्य आहे महाराज. असा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो महाराज. काय ते आवाजात देवाने ओतलंय देवालाच माहित महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, कृपा केली. तुम्हाला मंडपातला रस्ता दिसला म्हणजे तुमचं मागच्या जन्माचं पुण्य आहे महाराज. हो एवढे आलात ना तुम्ही, कोणी बी इकडं नाही येत महाराज. काय काय लोक मंडपापर्यंत येतात, हुंगलेवानी करतात आणि वापस जाते. हे हुंगे माणसं म्हणायचे, हे हुंगे काय म्हणत त्याला, हुंगे 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 नाही बरं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. परमार्थ कोणाचा नाही महाराज. पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळेत जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली ती नांदत नाही, नांदती तिला लेकरू नाही. अडचणी मारा. परमार्थ एवढा सोपा नाही. परमार्थ करण्याची इच्छा होणं हे सुद्धा पुण्य आहे. विठ्ठला आणि हे देवाने निर्माणच त्याच्याकरता केले. देवे दिला देव भजना. पण आपल्या लक्षात नाही जी वस्तू ज्याच्याकरता आणली आपण देवाकडून
तिचा वापर गैरवापर करावा लागलो. देवाने दिलंय भजनाला आणि वापरायला होतं आपल्या संसाराला. देवे दिला देह भजन गोविंदा. भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. मिळाला पण कळाला नाही महाराज. आणि म्हणून संतांचे हृदय महाराज तळमळत बुडत जन न देखवे आणि येतो कळवळा. कारण हे पुन्हा शरीर आपल्याला मिळणार नाही महाराज. म्हणून संतांची तळमळी. काही काही गोष्टी एकदा मिळतात डबल मिळत नाही. आता किती वाजलेत घडीमध्ये बघा बरं. 11:30 नाही 10:30 पावणे 11 हा पावणे 11. आता उद्या पावणे 11 वाजतील का नाही पण आजची वाजतील का. हा आता ही गेलेली ही वेळ काही गोष्टी डबल नाही बरं का. हा तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस. हा त्याच्यामुळं काही गोष्टी वापर करीत असताना योग्य करायच्या. बोलण्याची कला दिली तोंडातला शब्द जपून वापरायचा. खिशात देवाने पैसा दिला वापर त्याचा चांगल्या कामात करायचा. अंगात देवाने ताकद दिली चांगल्या कामात वापरायची. आणि देवाने आपल्याला वेळ दिली चांगल्या कामात खर्च करायची. हे आयुष्य तर जाणारच आहे महाराज. हे डबल डबल नाही. पैसा गेला डबल मिळन, मित्र गेला डबल मिळन, बायको मेली दुसरी करता येईल का पहिलीच नाही अजून काय काहीच वयच नाही. हिरी पासलाच बाप कोरडाय काय ते म्हणते वयच नाही खरं नाही द्यायचं. पण तरी सुद्धा बायको मेली करता येते की नाही दुसरी ते दच काय लागली जरा. हे चोपदा बायको आहे का मग इतका स्वाभिमान पाहिजे बायको बदल. या गोष्टी डबल डबल मिळत्या पण आयुष्यातली एकदा वेळ गेली ना मारा डबल नाही. आता हे सुवर्ण संधी आहे मनुष्य जन्मामध्ये. म्हणून संत म्हणले याच्यातला काळ तुम्ही वायाला घालू नका. आता वेळ मिळाली संत म्हणले आमच्या जीवनातला एक एक क्षण आम्ही चांगल्या कामात खर्च केला. हो म्हणून तर आमचा काळ धन्य ठरला. काळ सारावा आपलं काळ सार्थक केला घरीला मनी विठ्ठल. आमच्या जीवनातला येळ किती वायाला गेला. शिंक जांभळी खोकाला जांभळी. आता हे साहजिक आहेत बरं का. ते देहाचे धर्म होणारी शिंक येणारी खोकला सुद्धा खोकला जरा अवघड येणार रे. पण संत म्हणले आमचा आता काय काय माणसाला आळस येते बघा. दन पखवाद वाजायला. मी आडू आडू सांगायला एवढे सुंदर प्रमाण चालू आहे तरी काय काय माणसं आळस देतात का नाही. बरं आळस देताना काय म्हणतात आग ग ग ग काय म्हणते. कोण्या देवाचं नाव आहे तुमच्या इकडे देव आहे का याच कोणाचं नाव आहे आग ग ग ग. पण तरी सुद्धा माणसं म्हणत नाहीत अरे देवा देवा नाही येत हो देवाचं नाव मुखाला. पाप असलं ना तोंड उघडूच देत नाही महाराज. म्हणून आळस आला तरी सुद्धा भगवंताचं नाम निघलं पाहिजे तोंडातून. आणि याला मागच्या जन्माचं काय लागतं अनंत जन्मीचे सुकृत आणि त्याच्या मुखी हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची गुणवाणी. भगवंताच्या नामस्मरणात आपला काळ गेला पाहिजे. हो डबल डबल मिळत नाही महाराज. म्हणून संतांनी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगितलं तुम्हाला जी जीवनात वेळ मिळाली कोणत्या कामात खर्च करायची. काळ सारा क्या बात है. काळ सारा
एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने स्नाने वासी गंगा स्नाने गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या प्रदक्षिणा तुळसीच्या काळ सारावा चिंतने. काळ शब्द आहे आणि काळ शब्दाचा अर्थ आहे वेळ. देवाने जे आपल्याला आयुष्य दिले ना, जी वेळ दिली ना, चांगल्या कामात खर्च करा. काळ सारावा चिंतने. चिंतने शब्द आहे बरं का. बऱ्याच लोकांचा काळ चिंतनात जात नाही, चिंतेमध्ये जातो. खूप चिंता, कशाची बी चिंता. चिंता करण्यात काळ घालायचा नाही. काही लोकाला सकाळी उठलं की चिंता आहे. कोणती? नित्य उठून या खावयाची चिंता, पण खाण्याची चिंता करायची नाही. कबीरदास महाराज म्हणले, फकीर होकर फिकीर करताय ओसाला गाताय. आता माळ घातली, अष्टगंध लावला कपाळाला, अष्टगंधे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आपली चिंता करणारा कोणी? सकळ जीवाचा करीतो. आता ही माळ घालणं म्हणजे साधन आहे ना मला, हे त्याच्या नावाचं लायसन आहे. आता आमच्या माता भगिनीच्या गळ्यामध्ये काळा मणी असते. कोणता मणी? त्याला ओरिजिनल नाव आहे मंगळसूत्र. काय नाव आहे त्याला? तुमच्या इकडे लग्न झाल्यावर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र किती दिवशी घालते? कितव्या दिवशी? त्याच दिवशी. आणि एकदा लग्न झालं आणि बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, सूत्र तिच्या हातात, मंगळ आपल्या माग. पुन्हा काही नाही बरं. आणि ज्याला बायको धोरणात मिळाली त्याला इथंच स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको दलिंदर आहे त्याने इथून नीट गाडी धरायची. इथं धरण असेल ना जवळ, लईच इथं लई धरण आहेत पाडा. नीट जायची ना, उडी टाकायची ना, आंघोळ करून वापस यायचं, मरायचं नाही बरं. हो, आमचे महाराज म्हणायचे, मुलगा ताब्यात असला ही बापाची शोभा आहे. मुलगा ताब्यात असला ही बापाची शोभा आहे. सून ताब्यात असली सासूची शोभा आहे. देव ताब्यात असलाय भक्ताची शोभा आहे. आणि बायको ताब्यात असली नवऱ्याची शोभा आहे. तुम्ही टाळ्या कमी वाजल्या, अनुभव आले अंगा. हे एखाद्यालाच घडतं मारा. बायको कशी पाहिजे? कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता आणि शेनेषु रंभा. आपलं वजन आपल्या हातात आहे का बायकोच्या हातात आहे? नाही, इमानदारीने बोला, कोणाच्या हातात आहे? आता आपण 10 वारकरी घरी चहा प्यायला नेले. किती? 10. आणि बायकोला म्हणलं 10 कप चहा कर, करीत नाही. खरंय खोटे महाराज? हे घरचं वातावरण सांभाळायचं कोणाच्या हातात आहे? आता आपण समाधान महाराजाला एवढे धन्यवाद देतो, पण याच्यापेक्षा जास्त धन्यवाद कोणाला द्यायला पाहिजे? त्याच्या घरच्या करता टाळी वाजवा महाराज एकदा. आपलं काय हातात आहे? आपण इकडं काही करू शकतो, पण घरी गेल्यावर कोणाच्या हातात आहे?
तुम्ही येऊ नका मोकळ्या मनाने म्हणा ना एवढं. आप आहेत का काय? इरी पसलीच खाल्लं मग तर पाखराने सगळं वजन. तुम्ही बघा चिकाटीनं संसार करण्याचं डोकं माणसाला आहे का लेडीजला आहे? हा उग लक्ष द्यायचं उग आपलं बसल्या बसल्या. एखादी बाई आपल्या घरात द्यावा, घराचा शेजार धर्म. आता तुम्ही सिटीतले माणसं म्हणून काय तुमच्यावर जास्त ती वेळ येत नाही, पण आम्ही खेड्यात राहणारी माणसं. एखाद्या बाईच्या घरचं पीठ संपलं, शेजार धर्म उष्ण पीठ आणावं लागते ना. मग बाई जर पीठ आणायला गेली ही बाई अशी गचकन वाटी खुपसून पीठ देत नाही. मला वाटलं कळायचं नाही, लय पटकन कळालं तुम्हाला. हे बी खेड्यातलीच आहेत ना. हे माइंड कोणाला आहे? अहो हेच नाही, तुम्ही उगा असं नुसतं बघत राहा घरी. उगा एखादा माणूस आपल्या घराकडे यावा, आपली बायको डायरेक्ट आपल्याला म्हणते होय व ते आपल्या घराकडे यायले. ते मला मग येऊ दे ना. येण्याबद्दल कुठं मी काय म्हणले, ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले. कुठं डिप्लोमा झालाय त्याची द्यायलाच माहित मला. तो मला मग देऊ दे ना, काय होतं. मी कुठं देण्याबद्दल काय म्हणले त्याला म्हणा नी, पण मग कोण म्हणलं पेट्रोल ते बघा आहे का ते माइंड कोणला मारा. हा ते बघा तुम्ही. आणि ते ज्याला सौंदर्य लाभलं का मारा, त्याला इथंच स्वर्ग आहे मारा. आणि तो कोबरा म्हणले ज्याला बायको दलिंदरे कर्कशे संगती आणि दुःख उदंड पचिती. आता आपलं बाजूला कुठून गेलं तर तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार नाही, आलेला काय सांगावं. मंगळसूत्र बाजूला गेलतोच ना. कोणाच्या गळ्यात असते? त्याच्या गळ्यात जर मंगळसूत्र असलं याचा अर्थ काय काढायचा? त्या महिलेचं जीवन कोणाला तरी काही समर्पित. बघा सगळा त्याग करावा लागतो बरं का. हात तिची येतं, हातात बांगड्या कोणाच्या नावाचे? काय ब्रह्मचारीत का तुम्ही सरी? मोकळं बोला. असं बांगड्या कोणाच्या नावाचे येतं? नवऱ्याच्या मना मोकळं बोला. कान तिच्यावाले येतं, कानात झुंबर कोणाचे? सोनाराचे, नवऱ्याच्या नावाचे. नाक तिचं आहे, नाकात नथनी बोला बोला पाठपटा नवऱ्याच्या नावाची. बोट तिची आहेत, बोटामध्ये जोडवे नवऱ्याच्या नावाची. कपाळ तिचं आहे, कपाळवरलं कुंकू नवऱ्याच्या नावाचं. भांग तिचं आहे, भांगातला शेंदूर नवऱ्याच्या नावाचा. आडनाव सुद्धा बदल करावा लागतो समाधान भाऊ. तिकडे हजारे असेल इकडे बेजारे करावं लागते. मग मला सांग सगळं चेंज केलंय का नाही? कोणामुळं केलंय? कोणामुळं? मग मला सांगा, एकदा बायको आपलं नाव घेती लग्न झाल्यावर किती बार? एकदा. ते बी असं लांब उखाण्याचं घेत नाही, आवडतं किती. आता मी जसं घेतो उखाण्याचं कसं, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाती, तेरा घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला हंडाने, ते पाण्याला पाणी आणि ते आडाचं वाडा बांधते, भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादीन, गादीवर उशीन, उशीवर बसीन, बशीत कपन, कपात घडी, घडीत वादला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. एवढं नाव. आता मी तरी लांबणीचं घेतलं, बायको तितके लांब घेते का? 2-3 शब्दातच नाव घेते. पण एकदा नाव घेती किती बार? तरी तिच्या सांभाळण्याची जबाबदारी कोणावर येते? एक जण सुटत आणि एक जण गुतत आहे. कोण सुटत आहे? तिचा बाप. कोणाचा? म्हणा ना बायकोचा. का गुत दिलाय मला? बाप सुटला. कोण सुटलं? बाप सुटला. आणि कोण गुतला? जावाई गुतला. मग एकदा जर आपल्या बायकोनं आपलं नाव घेतलं तर तिच्या सगळी सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर येते. मग एकदा देवाचं नाव घेतलं आपली सगळी जबाबदारी त्याच्यावर जाते. त्याच्यामुळे त्याच्याकरता करायचे. कोणाकरता? त्याच्याकरता. म्हणून महाराज म्हणले ही पावर आहे. महाराज ही मंगळसूत्राची काय पावर आहे. आपण चिंता करायची नाही. हे त्याच्या नावाचं घातलंय ना. कोणाच्या? आता आपला देव कोण आहे? मी घरी जाईन बरं का असं केलं. बळीया माझा पंढरी
माझा आपला ते नवरा आहे त्याची आपण कोण उघड बोला बायको आहे मग आपण चिंता करायची नाही आपली चिंता कोण करीन चिंतेत काळ नाही घालायचा हो चिंतनात काळ घालायचा तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याची सर्व आवडीने हरिनाम आणि तुझी चिंता त्याशी चिंता करायची नाही खायची चिंता करायची नाही एक आता काही लोकांना खाण्याची चिंता नाही पण लोकांनी आपल्याला मानावा याची चिंता हे तर लय भयानक रोग आहे विचित्र रोग आहे महाराज हा याची चिंता काय असतं माहिती का जवळ पोटात नाही तर वाटतं पोटात पडावा आणि पोटात पडे वाटतं मन भरावा विचित्र काळी कशाची चिंता कोणाला कशाची पण चिंतेत काळ घालायचा नाही साधकांनी काळ सारावा चिंतने देवाच्या नामाच्या चिंतनात काळ घाला नामाचे चिंतन आशाला ते करा जेथे तिथे नाही नामात घालायचा देवाच्या रूपात काळ घाला आवडे हे रूप गोजिरे सगुण नाही देवाच्या रूपात घालायचा गुणात काळ घाला गुण गाईन हेची माझी काही का व्हायना करा पण देवाच्या चिंतनात काळ घाला कारण भगवंताचं चिंतन केलं की देवाचं स्वरूप आहे सुखरूपता प्राप्त होती आणि चिंतनाची पावर आहे चिंतने चिंतने तद्रूपता मग सुखरूप परमात्म्याचं चिंतन केलं तर सुखरूपता प्राप्त होईल आणि जडरूप दुःखरूप संसाराचं चिंतन केलं तर आपल्या जीवनात दुःख प्राप्त होईल त्याच्यामुळे सुख पाहिजे ना अपेक्षा आपली सुखाची तर मग परमात्म्याचं चिंतन करा काळ सारावा चिंतने आणि दुधात साखर एकांतवास एकांतवास कशाला म्हणायचं अनेक लोक येतो अनेक प्रकारचे लोक येतो आणि एका जागेवर बसलेले आणि एका भगवंताचं भजन करते त्याला बी एकांतच म्हणायचं बरं का आता इथं अनेक लोक येतं पण सगळ्याचा विषय एक आहे ना हे एकांतच एक विषय येतो सगळ्यांचा आहे आता एकांतच दुसरा एकांत शब्दाचा अर्थ वृत्तीचा कांत एक आहे आपली अंतकरणाची जी वृत्ती आहे तिचा कांत म्हणजे परमात्मा आहे त्याला म्हणायचं एकांत हो आता हा एकांतच आहे जिथं अनेक जण आहेत भगवंताचं भजन करते त्याला एकांत म्हणायचं म्हणून दुधात साखर एकांत वास पाहिजे म्हणून संतांचे अनेक प्रमाण आहेत आम्हाला एकांतात बरं वाटतंय हो येणे रुचे आम्हा हेने रुचे आम्हा एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा वृक्षबळे आम्हा करे वृक्षबळे पक्षी सुस्वरे आळवी पक्षी सुस्वरे आळवी वृक्षबलू आमा सोयरी वनचरे वृक्षबलू आमा सोयरी वनचरे मला तेच ऐकायचं होतं राईट ती आलो मला थँक्यू वृक्षबनी आमा वनचरे वृक्षबनी आमा सोयर वनचर वनचर पावरच वेगळी हो भजनाची महाराज कसला बी माणूस टेन्शन मध्ये असू दे असा आवाज ऐकला का नाम तुझे घेता देवा होय समाधान तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान दान दान त्याला घासावं लागेल सोपा खेळ नाही महाराज भजनी महाराज ते संगीत है शक्ति हर घट में बसे राम आणि रोगी को रागिनी सुना को रोगी को मिले आराम पण त्यातलं कळलं पाहिजे
गातो अबदी याचा धुमाचा आवाज गातो अबदीन गोड तुझे नाम तूच माझा राम तूच गण गातो आवडी गातो आवडी या बात आणि आज काय अण्णाच अण्णा हेच सुनील अण्णा तिकडं शेळकेर इकडे निसते अण्णा असे माणसं पाहिजेत महाराज आमचं शेळकी हाच आमची मजाची आहे शेव महाराज नाही तर आमची पावर नाही ते नसल्यावर आमचं काय खरं नाही बाई मोठ्याची केली आणि ऊसतोडी नेली मग केली कशाला उपयोग नाही. आपली पावर कोणावर आहे स्वकाड्या धोरणाचा असला तर नवरदेवाचं मजा आहे देवाच्या चिंतनात काळ घाला तो काळ धन्य आहे मला चिंतने सरे तो धन्य धन्य काळ म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवास आणि पुन्हा दुधात साखर गंगेचं स्नान पुन्हा देवाच्या पूजेने पूजा केली पाहिजे भगवंताची पूजा दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आणि प्रदक्षिणा तुळशीच्या आता रोज तुळशीला पाणी घालणारे माणसं हात वर करा बरं महिला मंडळीचे हात जास्त वर होणार तुळशी किती जण आता तुळशी कोणाच्या घरापुढे हात वर करा बरोबर आहे ना तुम्ही हात वर केले एकदा टाळी वाजवा तुमच्या करता तुम्हीच मारा कारण नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्षाकरता प्रसिद्ध जिल्हा आहे हा द्राक्षाचा मळा खिसा सदा खुळखुळा ज्ञानोबराय म्हणले ना तुळशीच्या तरी झाडा दुरुनी न घेपे शिंतोडा आणि द्राक्षाची या बुडा दुधाची गालीजे पण तरी सुद्धा तुळशीला पाणी घातलंच पाहिजे आणि पावरी महाराज वारकरी संप्रदायाचं वैभव महाराज तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय केळवळा वैष्णवांचा काय म्हणले महाराज आठवण येते हो महाराज काय आवाज हृदयात भिडायचा महाराज असं गेले दिगंबर ईश्वर युवती राहिल्या त्या कीर्ती देवाची पूजा आणि तुळशीचं पूजन आता ह्या पहिल्या चरणामध्ये साधना सांगितलेली काय करायची काळ सारावा चिंतने साधना एकांतवासी गंगा स्नाने साधना देवाचे पूजन साधना प्रदक्षिणा तुळशीची साधना आणि दुसऱ्या चरणात संयम सांगितलाय युक्त आर विहार युक्त आर विहार क्या बात है युक्त आहार विहार युक्त आहार विहार आणे इंद्रिया सितार नेम इंद्रिया सितार आणे इंद्रिया सितार नेम इंद्रिया सितार आनसा विवासर जय हो जय हो आनसा विवासर आनसा विवासर नसा विवासर बहुनिद्रा भाषण निद्रा बहु भाषण युक्त आर विहार युक्त आर विहार निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार वाह टाळी वाजवा भास्कर महाराजा करता युक्त आहार विहार संयम आहे बरं का योग युक्त आहार पाहिजे विहार युक्त पाहिजे इंद्रियाला नियम पाहिजे बासर नसली पाहिजे बासर म्हणजे स्वच्छंदीपणा हो दुसरा शब्द बासर शब्दाचा अर्थ आळस नसला पाहिजे युक्त आहार पाहिजे जास्त खाल्लं नाही पाहिजे 50% अन्न टाकलं पाहिजे 25% पाणी टाकलं पाहिजे आणि 25% जागा रिकामी ठेवली पाहिजे
आता लोक कपाळ दाबून पोट दाबीते, इतकं निबर लागत नाही तोवर भरीचे राहतात महाराज. आणि मग इथं आल्यावर जांभळ्या देते तिथून दुसरं काय करते महाराज. आहार कधी बी नियंत्रित पाहिजे महाराज. हो, आता कीर्तनकारांनी बी कमी खाल्लं पाहिजे, ज्याला सांगायचं ना त्याने तरी कमी खाव. आहार आता उगं वाघाला आलंय म्हणून सांगतो, लय जड चाललंय आता, आपला टाइम पुढे गेलाय. 4-5 मिनिटं लांबू का? हा, लय जड नाही चाललं का? चहा सांगू एकदा. 4 इडी काय तर नाही. आता वगाला आलं म्हणून सांगतो, कोणाचं खावायला शास्त्र आहे, कधी खावायला शास्त्र आहे आणि किती खावायला शास्त्र आहे. 4 लोकांचं अन्न पोटात जाऊ देऊ नका. किती? राजाचं अन्न खाऊ नका, वेश्येचं अन्न खाऊ नका, भिकाऱ्याचं अन्न खाऊ नका, आणि अत्याचाराने ज्यांनी कमवलंय त्याचं अन्न खाऊ नका. किती लोकांचं? कधीच पोटात जाऊ द्यायचं नाही. ह्या 4 लोकांचं अन्न खाल्लं बुद्धी बदलती. त्याच्यामुळं खाता असताना उपवासी राहायचं, पण या दलिंदर लोकांचं कधी खायचं नाही आणि इथलं कधी वाया जाऊ द्यायचं नाही. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, युक्त आहार, आणि ते पचण्याकरता युक्त विहार. आणि ते बी आपलं एकांतात फिरलं पाहिजे. या टकुऱ्या लोकांच्या ताण दिलं नाही पाहिजे. ते रोडला फिरत लोक काही काही ते गाड्या चलिणाऱ्याला गाड्या चलित येण्यात मारा, पाठ 4लाच बोंबलं ते तिकडं मारा. अशा काळ्या रानात बोंबलं पाहिजे मोठमोठ्याने. असं इकडं फिरायचं काय फिरायचं, तू लोकांना ताण द्यायचा नाही. हो, फिरायचं, पचण्याकरता फिरायचं. आणि तितकंच सांगितलं, युक्त आहार युक्त विहार. आणि इंद्रियाला आपल्या नेम पाहिजे आणि बासर नसली पाहिजे. आणि 3ऱ्या चरणात सेवा सांगितली, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. आणि 4थ्या चरणात समर्पण. विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, बार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, 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 जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.